विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणामधील जे लास्ट प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 2.6 यामधले असणारे जे वर्डिंग एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो वी हॅव द फर्स्ट वर्डिंग एक्झाम्पल हिअर इन फ्रंट ऑफ यू. इफ द प्रोडक्ट denoting the numbers of the Pragati's age, the product denoting the numbers of the Pragati's age 2 years ago, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं वय, and 3 year hence age, 3 वर्षानंतरचं वय, हे जर आपण घेतले, दोन नंबर्स या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचे. वन इज 2 years ago द एज ऑफ प्रगती, अँड 3 year hence 3 वर्षानंतरचं, आणि यांचं जर प्रॉडक्ट आपण केला तर इट विल गिव्ज अस 84, अँड हेन्स फाइंड हर प्रेझेंट एज. आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज जे काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला आपण एक्स म्हणून सपोज करूया. सो इन आन्सर लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर्स. प्रगतीचं प्रेझेंट एज आपण एक्स इयर्स कन्सिडर या ठिकाणी केलेलं आहे. आता एक्स इयर्स हे जर प्रेझेंट एज असेल प्रगतीचं, तर आपल्याला दोन नंबर्स या ठिकाणी ठरवायचे आहेत. वन इज एज बिफोर 2 years, हेन्स हर एज 2 years ago इज इक्वल टू, तिचं जर आजचं वय हे जर एक्स असेल तर 2 वर्षापूर्वी तिचं वय असणार आहे एक्स मायनस टू, आणि आपल्याला पुढचा नंबर फाइंड आउट करायचा आहे एज आफ्टर 3 years, 3 year hence also her age 3 years hence इज इक्वल टू, 3 वर्षानंतरचं वय असणार आहे एक्स प्लस 3. प्रेझेंट एक्स असेल तर 3 वर्षानंतरचं होणार आहे एक्स प्लस 3. आता आपल्याला अशी सिच्युएशन कंडिशन दिलेली आहे की 2 वर्षापूर्वीचं वय एक्स मायनस 2 आणि 2 वर्षानंतरचं वय एक्स प्लस 3 यांचा प्रॉडक्ट हा 84 आहे. हेन्स बाय गिवन कंडिशन दिलेली कंडिशन अशी आहे की यांचा प्रॉडक्ट फर्स्ट टर्म इज एक्स मायनस 2 वेअर ॲज अनदर इज एक्स प्लस 3. यांचा प्रॉडक्ट आपण जर केला तर तो मिळणार आहे आपल्याला 84. सो दिस इज अवर द गिवन कंडिशन, ही दिलेली कंडिशन आहे. त्यांचा प्रॉडक्ट हा 84 होतो आहे. आता या दोन ब्रॅकेटला आपण सॉल्व्ह करून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवणार आहोत. सगळ्यात पहिले मी या एक्सने ब्रॅकेट सिम्प्लिफाय करतो, दोघांनाही गुणाकार मी करणार. So that will gives us, so the product will gives us x into x, that will gives us x square, x multiplied by 3 plus 3x. x ने गुणाकार झाला. आता आपण -2 ने गुणाकार करणार आहोत ह्या दोघांना. सो -2x मायनसने 3 शी गुणाकार केला, -2 मल्टिप्लाइड बाय +3 विल गिव्स अस -6 इज इक्वल टू 84. आपण याला कंबाईन करूयात या इक्वेशनला. सो दिस एक्स स्क्वेअर, आपण जर या दोन्ही एक्सला कंबाईन जर केलं तर 3x - 2x विल गिव्ज अस +x, आणि हा -6 आणि हा 84 बरोबरच्या पलीकडं आहे तो अलीकडच्या साईडला ट्रान्सफर करूया. दॅट विल गिव्ज अस -84. दिस इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स -90, दिस इज इक्वल टू 0. सो हिअर वी आर गेटिंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे आपण वेगवेगळे मेथड्स या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत. त्यातली फॅक्टरायझेशन मेथड या ठिकाणी सोयीस्कर असू शकते. आपल्याला अशा 2 टर्म्स या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. अशा 2 टर्म्स फाइंड आउट करायच्या आहे की ज्यांची ॲडिशन ही मिडल टर्म झाली पाहिजे. म्हणजे काय होणं गरजेची आहे, मिडल टर्म 1, आणि यांचा प्रॉडक्ट व्हायला पाहिजे -90.
अशा दोन टर्म ज्यांचा गुणाकार -90 आणि प्रॉडक्ट हा 1 व्हायला पाहिजे. सो इट इज व्हेरी ट्रिवियल, व्हेरी सिम्पल. 10 मल्टिप्लाइड बाय 9 मी जर केला तर तो गुणाकार 90 होऊ शकतो. -90 हा दोघांपैकी एकाला मायनस घेतला तर होऊ शकेल, पण आपल्याला यांची ॲडिशन ही पॉझिटिव्ह आणण्यासाठी आपल्याला 9ला मायनस सिम्बॉल लावावा लागणार आहे. सो नाव वी हॅव टू यूज दीज टू नंबर्स. सो एक्स स्क्वेअर प्लस 10x minus 9x minus 90, this is equal to 0. Now दोन ग्रुप आपण या ठिकाणी करणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 10x आणि राहिलेला दुसरा गट. एक्स मी जर इथून कॉमन घेतला तर x प्लस 10 या ठिकाणी शिल्लक राहतील, आणि दुसऱ्या टर्ममधून -9 मी जर कॉमन काढले तर अगेन वी हॅव द सेम ब्रॅकेट विल बी रिपीटेड ओव्हर हिअर विच इज इक्वल टू 0. सो फर्स्ट ब्रॅकेट विल कंटेन x प्लस 10 कॉमन ब्रॅकेट जो आहे तो, आणि राहिलेला ब्रॅकेट x minus 9, this is equal to 0. So this implies that what this implies, x plus 10 either this is equal to 0 or x minus 9 this is equal to 0. That is x equal to -10 or x equal to 9. आता ह्या दोन टर्म्स, दोन व्हॅल्यूज आपल्याला एक्सच्या मिळत आहेत. यातली एक ही पॉसिबल नाही आहे. ॲज एक्स इज अ एज, एक्स हे जर एज असेल तर दिस x इक्वल टू -9 x इक्वल टू -10 विल नॉट बी पॉसिबल. ॲज एक्स इज एज, एक्स हे एज असल्यामुळे एक्स शुड नॉट बी इक्वल टू -10 अँड दिस इम्प्लाइज दॅट एक्स इक्वल टू 9. x इक्वल टू 9 आपल्याला मिळतो आहे, आणि म्हणून जो आपल्याला उत्तरात मिळवायचा होता तो आपल्याला फॅक्टर या ठिकाणी मिळत आहे. दॅट इज द प्रेझेंट एज ऑफ प्रगती. हेन्स प्रेझेंट एज ऑफ प्रगती, present age of Pragati is equal to x, which is equal to 9 years, is equal to 9 years. आणि म्हणून हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर आपल्यासाठी असणार आहे एक्स प्रगतीच एज x इक्वल टू 9 years. So this is what we are want to prove over here, that the present age of Pragati is 9 years. Example number 2. See what we have given. The sum of the squares of two consecutive even natural numbers, दोन consecutive even natural numbers आपण जर विचार केला आणि त्यांच्या स्क्वेअरचा मी जर सम करत असेल, then it comes out to be 244. This is given to us. Now under this situation we have to find the required or the numbers, even numbers. असे दोन इवन नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की ज्याची स्क्वेअरची सम ही 244 असेल. सो या ठिकाणी उत्तर सुरुवात करत असताना आपल्याला दोन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबरचा विचार करावा लागेल. इफ आय सपोज दॅट एक्स इज द फर्स्ट इवन नॅचरल नंबर, एक्स हा जर पहिला इवन नॅचरल नंबर असेल तर याला कॉन्सिक्युटिव्ह असणारा नॅचरल नंबर, इवन नॅचरल नंबर, इट विल बी कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर काढायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये 2 हे ॲड करावे लागतील. सो दीज आर द कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स. याला आपण सपोज करूया सगळ्यात सुरुवातीला. सो लेट x, x plus 2 are two consecutive even natural numbers. Two consecutive even natural numbers. जर आपण ते दोन इवन नॅचरल नंबर्स हे जर या पद्धतीनं सपोज केले की x आणि x plus 2 असे दोन आहेत असं मी जर ग्राह्य धरलं,
तर दिलेल्या कंडिशननुसार वी हॅव गिवन अ कंडिशन दॅट their square and their addition, sum of their squares by given condition what is our given condition is that square of the first even natural number plus square of the second even natural number, that is x plus 2 bracket square, it comes out to be 244. this is given to us. दोन इवन नॅचरल नंबर याची ॲडिशन ही आपल्याला 244 ही आपल्याला दिलेली आहे. आता हे दिलेलं असताना याला आपण सॉल्व करत जाऊयात. एकदा मी हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणार आहे. सो दिस एक्स स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मला करायचा आहे आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर करण्यासाठी आपल्याकडे वेल नोन एक्सपान्शन आहे. दिस ब्रॅकेट इज इन द फॉर्म ऑफ a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचं एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, दॅट इज स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस 2ab 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म प्लस लास्ट टर्म स्क्वेअर. या फॉर्म्युलानुसार फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आपण लिहू शकतो प्लस 2 मल्टिप्लाइड बाय फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म 2 इंटू 2 4 इंटू एक्स 4x प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर 2 स्क्वेअर दॅट इज 4 विच इज इक्वल टू 244. कॉम्बिनेशन कंबाईन करूया. दिस एक्स स्क्वेअर विल कंबाईन इच अदर विल गिव्स अस 2x स्क्वेअर प्लस दिस 4x रिमेन्स ॲज इट इज. हा प्लस 4 देखील ॲज इट इज राहणार आणि हा 244 मी इकडे ट्रान्सफर केला तर इट विल बिकम निगेटिव्ह मायनस 244 इक्वल टू 0. सो 2x स्क्वेअर प्लस 4x रिमेन्स ॲज इट इज. जर या दोघांना मी कंबाईन करत असेल प्लस 4 मायनस 244 मोठ्या संख्येचिन्ह आपल्याला उत्तराला द्यावं लागेल डिफरन्स घेत असताना. सो 240 मायनस 240 विल बी इक्वल टू 0. मी इक्वेशन जर ऑब्झर्व करत असेल तर मला असं लक्षात येत आहे की या इक्वेशनला मी थ्रूआउट डिवाइड करू शकतो 2ने. मी जर 2ने थ्रूआउट डिवाइड केलं तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर शिल्लक राहील, 2 डिवाइड झाला. याला 2ने डिवाइड केलं तर 4ला 2ने डिवाइड केलं तर 2x आणि याला डिवाइड करत असेल तर मायनस 120 इक्वल टू 0. मायनस 120 इक्वल टू 0. नाव वी हॅव द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत की जेणेकरून असे दोन संख्या शोधायचे आहे की त्याचा प्रॉडक्ट ही लास्ट टर्म झाली पाहिजे, म्हणजेच मायनस 120 प्रॉडक्ट झाला पाहिजे आणि ॲडिशन ही मिडल टर्म झाली पाहिजे, दॅट इज प्लस 2 होणं गरजेचे आहे. सो 10 and 12 these are the two ट्रिवियल नंबर्स. फक्त आपल्याला सिम्बॉलिकल चेंज या ठिकाणी बघायचं आहे. याची ॲडिशन ही प्लस 2 येण्याच्या दृष्टिकोनातून मला लहान संख्येला मायनस सिम्बॉल घ्यावा लागेल. सो दीज आर द फॅक्टर्स फॉर दिस सिच्युएशन. या सिच्युएशनसाठी हा फॅक्टर असणार आहे आणि म्हणून आता आपण मिडल टर्मला स्प्लिटअप करूया. सो दिस एक्स स्क्वेअर या 2x ऐवजी मी लिहितो आहे मायनस 10x प्लस 12x मायनस 120 दिस इज इक्वल टू 0. पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप असे दोन ग्रुप बनवतोय. पहिल्यामधून मी x कॉमन घेऊ शकतो. सो हिअर रिमेन्स x मायनस 10 आणि दुसऱ्या राहिलेल्या दोन टर्ममधून आपल्याला असं लक्षात येतं की आपण सहज 12 कॉमन घेऊ शकतो. वन्स अगेन वी हॅव द सेम ब्रॅकेट विच इज गोइंग टू बी रिपीट ओव्हर हिअर. कॉमन जो ब्रॅकेट आहे तो आपण एकदा लिहूया. सो x मायनस 10 आणि राहिलेला टर्म एका ब्रॅकेटमध्ये x प्लस 12 दिस इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट. याचा अर्थ असा होतो की x मायनस 10 ही ब्रॅकेट तरी 0 असलं पाहिजे और x प्लस 12 हे तरी 0 असलं पाहिजे. याचा अर्थ असा होतो x इक्वल टू मायनस 10 तिकडे गेला तर होणार प्लस 10 और x इक्वल टू प्लस 12 हा पलीकडे गेला तर तो होणार आहे मायनस 12. नाव ॲज वी नो दॅट ॲज x इज इवन नंबर. x हा जर इवन नंबर असेल, ॲज x इज इवन नंबर देन दिस x शुड नॉट बी इक्वल टू मायनस 12. x हा मायनस 12 असणं शक्य नाही आणि म्हणून हेन्स x इज इक्वल टू 10. x इक्वल टू 10 आणि म्हणून हेन्स
the required even numbers are x equal to 10, कॉमा आपण दुसरा सपोज केला होता x प्लस 2 ने, आणि म्हणून 10 मध्ये आपण 2 जर ॲड केले तर इट विल गिव्ज अस 12. 10, 12 दीज आर द कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स जे आपण या ठिकाणी फाइंड आउट करत होतो. सो दिस इज व्हॉट वी वॉन्ट इन दिस एक्झाम्पल. Example number 3. In the orchard of Sri Madhusudan, the number of trees in each row is 5 more than. We have given that here, that the number of trees in each row is 5 more than that of the column. कॉलममध्ये असणाऱ्या नंबर ऑफ ट्रीजपेक्षा रोमध्ये 5 ट्रीज हे टोटल एक्स्ट्रा आहे. सो इफ नंबर ऑफ ट्रीज इन द ऑर्चर्ड इज 150, जर त्या ऑर्चिडमध्ये त्या बागेमध्ये नंबर ऑफ ट्रीज हे जर 150 असतील तर आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला जी कंडिशन दिली त्या कंडिशनचा उपयोग आपण या ठिकाणी करत आहोत. ज्या कंडिशनमध्ये आपल्याला असं सांगितलं गेलं आहे की रोमध्ये कॉलमपेक्षा 5 ट्रीज हे एक्स्ट्रा आहे आणि म्हणून आपण नंबर ऑफ ट्रीज इन कॉलमपासून मी स्टार्ट करतो आहे आन्सरला. सो विल स्टार्ट विथ द सपोजिशन दॅट let number of trees in column are, let it is supposed to be x. जर मी कॉलममधले नंबर ऑफ ट्रीज जर x सपोज करत असेल देन आपल्याला अशी कंडिशन दिलेली आहे की रोजमध्ये नंबर ऑफ ट्रीज हे एक्स्ट्रा आहे 5 ने दॅन द कॉलम. देन नंबर ऑफ ट्रीज in each row are जर कॉलममध्ये x असेल आणि रोजमध्ये त्यापेक्षा 5 एक्स्ट्रा होत असेल तर इट विल बिकम x प्लस 5. सो हिअर वी हॅव द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम x अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो आपण या ठिकाणी सपोज केलं आहे की x प्लस 5 आहे. आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला सांगितलं गेलेलं आहे 150. आपल्याला सांगितलं गेलं आहे की ॲज देअर आर 150 ट्रीज, नंबर ऑफ कॉलम्समध्ये असणारे ट्रीज आणि रोजमध्ये असणारे ट्रीज याचा प्रॉडक्ट 150 होईल. हेन्स वन कॅन इझिली राईट नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ ट्रीज इन अ रो x प्लस 5 यांचा प्रॉडक्ट आपण जर केला तर तो यायला पाहिजे 150. सो वी हॅव टू गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन नाव. एक्सने जर मी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करत असेल या पद्धतीने तर आपल्याला मिळणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x दिस इज इक्वल टू 150. 150 मी इकडे ट्रान्सफर करतो आहे. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 this is equal to 0. So we are having situation over here is that we have the quadratic equation ज्यामध्ये आपल्याला याचे फॅक्टर्स पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. आणि फॅक्टर्स आपण या पद्धतीनं पाडणार आहोत की आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार हा लास्ट टर्म आली पाहिजे म्हणजेच मायनस 150 येणं अपेक्षित आहे आणि त्या 2 संख्यांची ॲडिशन ही मिडल टर्म यायला पाहिजे म्हणजेच काय येणं अपेक्षित आहे 5. अशा 2 संख्या की ज्यांचा गुणाकार 150 आणि प्रॉडक्ट 150 आणि ॲडिशन 5 आली पाहिजे. सो इट इज व्हेरी ट्रिवियल, फार सोपं जाईल मला असं वाटतं. 15 10 150 होणार, 15 10 150. फक्त यांचा गुणाकार -150 येण्यासाठी एका कोणाला तरी मायनस सिम्बॉल लावावा लागेल आणि ॲडिशन +5 येण्यासाठी आपल्याला लहान संख्येला मायनस सिम्बॉल लावावा लागणार आहे. सो हिअर वी हॅव द फॅक्टर्स नाव that will helps us to find the roots
एक्स स्क्वेअर मायनस 10x स्प्लिट करत होत आपण मिडल टर्मला प्लस 15x मायनस 150 दिस इज इक्वल टू 0. दोन ग्रुप आपण या ठिकाणी करूयात. एक्स कॅन बी टेकन आउटसाइड. एक्स मायनस 10 त्यानंतर 15 मी जर कॉमन घेतला तर परत एकदा एक्स मायनस 10 हा ब्रॅकेट रिपीट या ठिकाणी होतो आहे आणि तो नेहमी होत राहील. नाव जो ब्रॅकेट कॉमन आहे तो आपण एकदाच लिहित आहोत. एक्स मायनस 10 आणि शिल्लक राहणाऱ्या टर्म्स एका ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 15 दिस इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट एक्स मायनस 10 दिस इज इक्वल टू 0 और x plus 15 this is equal to 0. That means x equal to plus 10 or x equal to minus 15. आणि as x are number of trees, as x is number of trees आपण जे सपोज केलेलं आहे ते नंबर ऑफ ट्रीज आहे. हेन्स दिस x should not be equal to minus 15. हा निगेटिव्ह असणं शक्य नाही आणि म्हणून हेन्स x must be equal to 10. आणि xला आपण सपोज केलं होतं. काय सपोज केलं होतं वरती तुम्ही बघू शकता आपल्याच या सपोजिशनमध्ये x is nothing but the number of trees in column. Hence number of trees in column equal to x and which is equal to 10 and number of trees in rows is equal to x plus 5. 5 ने greater आहे so 10 plus 5 that will gives us 15. 10 plus 5 that will gives us 15. आणि या पद्धतीनं आपल्याला जो प्रश्न विचारला गेला होता या ठिकाणी की नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 इन फ्रंट ऑफ यू. विवेक इज 5 years older than किशोर. आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये पहिली सिच्युएशन या ठिकाणी अशी दिलेली आहे की विवेक इज 5 years older than 5 वर्षांनी मोठा आहे दॅन द किशोर. किशोर इज स्मॉलर वन. 5 वर्षांनी मोठा आहे विवेक. सम ऑफ दर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ दर एजेस इज 1/6 अशी दुसरी कंडिशन दिलेली आहे. देन वी हॅव टू फाइंड देअर प्रेझेंट एज. आपल्याला त्यांची प्रेझेंट एजेस आपल्याला फाइंड आउट करायची. सो लेट स्टार्ट विथ द सपोजिशन. जो स्मॉलर वन आहे त्यासाठी आपण एक्स ह्या व्हेरिएबलनं ट्रीट करूया. सो लेट सपोज दॅट लेट the present age let the present age of Kishore, the smaller one of Kishore is x years. आपण असं सपोज केलं की किशोरचं प्रेझेंट एज हे x इयर्स आहे. देन जर किशोरचं वय x इयर्स असेल तर त्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा असणारा विवेक त्याचं एज असणार आहे x + 5. देन एज ऑफ विवेक इक्वल टू x + 5 इयर्स. x + 5 इयर्स आपण दोघांची वय या ठिकाणी ठरवलेली आहे. नाव आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे की त्यांची मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच काय. जर मी 2 ही संख्या घेत असेल इफ आय सपोज 2 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असणार आहे 1/2. अंश आणि छेदाची अदला बदल करायची. त्याच पद्धतीने किशोरचं वय मी x सपोज केलेलं आहे तर एक्सचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असणार आहे 1/x. ठीक आहे. सो या पद्धतीनं आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स या ठिकाणी सहज तयार करता येऊ शकतात किंवा आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. सो हेन्स
1 upon x, comma 1 upon x plus 5 are multiplicative inverse. 1 upon x आणि 1 upon x plus 5, these are the multiplicative inverse. So by given condition, आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की त्यांच्या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सची ॲडिशन सम. सो वन कॅन इझिली राईट 1 upon x plus 1 upon x plus 5 हा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, याची ॲडिशन ही आपल्याला दिलेली आहे 1 upon 6. दिस इज गिवन टू अस. नाव आपण याला सिम्प्लिफाय करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन मी करतो आहे. या x प्लस 5ने इकडे हा 1 सोबत मी मल्टिप्लाय करणार, 1ने गुणाकार केला तर काही फरक पडणार नाही आहे. x प्लस 5 ॲज इट इज प्लस या इकडच्या एक्सने दुसऱ्या डिनॉमिनेटरने इकडे न्यूमिनेटरला मल्टिप्लाय करणार, x इंटू 1x डिवायडेड बाय दोन्ही छेदांचा गुणाकार. आता या एक्सने मी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार आहे. x इंटू एक्स विल गिव्ह अस एक्स स्क्वेअर प्लस 5x. इकडच्या बाजूला जी टर्म आहे ती ॲज इट इज. ना आफ्टर दॅट परत या 6 किंवा वरती सिम्प्लिफाय करून घेऊया. पहिले आपण हा x आणि हा x मी कंबाईन करतोय. 2x प्लस 5 इट इज डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5x विच इज इक्वल टू 1 upon 6. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. या 6ने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करणार आणि या 1ने इकडच्या छेदाला मी गुणाकार करणार आहे. सो दॅट विल गिव्ह अस 6ने मल्टिप्लाय केलं या पहिल्या टर्मला, फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केला तर 6 इंटू 2 विल गिव्ह अस 12x प्लस 6 इंटू 5 6 पंचे 30. दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x ने इकडे गुणाकार केला तर दे विल रिमेन्स ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 5x. या सगळ्या टर्म्स मी तिकडे ट्रान्सफर करतोय. सो दॅट विल गिव्ह अस एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता हा 12 तिकडे साईडला गेल्यामुळे मायनस 12x आणि हा 30 देखील तिकडे गेल्यामुळे तो होणार आहे मायनस 30. दिस इज इक्वल टू 0. आपण रिफॉर्म करूया या क्वाड्रॅटिक इक्वेशनला. एक्स स्क्वेअर या दोघांना मी कंबाईन करतो आहे. 5x मायनस 12x डिफरन्सला मायनस सिम्बॉल लावायचा, डिफरन्स आहे 7चा, मायनस 7x मायनस 30. दिस इज इक्वल टू 0. सो हिअर वी हॅव द क्वाड्रॅटिक इक्वेशन. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्यासमोर आलेलं आहे की मला याचे फॅक्टर्स या ठिकाणी असे पाडायचे आहेत. वी हॅव टू फाइंड द टू फॅक्टर्स सच दॅट their product is the last term, that means minus 30, and their addition is middle term which is minus 7. अशा दोन संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत. So one can easily state those number can be 10 multiplied by 3. 10 30 होतील. पण याचा डिफरन्स हा -7 येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मोठ्या संख्येला मायनस सिम्बॉल घ्यावा लागेल आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे दोन्ही फॅक्टर्स मिळत आहेत, -10 आणि +3. याचा उपयोग करूया. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30. दिस इज इक्वल टू 0. नाव द रेस्ट ऑफ द थिंग्स आर व्हेरी सिम्पल. नाव दोन ग्रुप आपण या ठिकाणी करत आहोत. पहिल्या ग्रुपमधून x कॉमन घेता येऊ शकतो. x मायनस 10 विल बी हिअर. आणि दुसऱ्या ग्रुपमधून ह्या ग्रुपमधून 3 कॉमन आपल्याला घेता येईल. अगेन वी विल हॅव द रिपीटेड ब्रॅकेट x मायनस 10. 30ला 3ने डिवाइड केलं तर 10 राहतील, 0. कॉमन जो ब्रॅकेट आहे तो आपण एकदाच लिहूया. x मायनस 10 आणि शिल्लक राहणाऱ्या टर्ममध्ये असणार आहे x प्लस 3. दिस इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज दॅट, याचा अर्थ असा होतो कि x either x minus 10 this is equal to 0 or x plus 3 this is equal to 0. that is x minus 10 तिकडे गेला तर तो होणार आहे +10 or
एक्स इक्वल टू होणार आहे +3 तिकडे गेला तर तो होणार आहे -3. सो दीज आर द 2 पॉसिबिलिटीज. आणि आपण एक्स हे एज कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे हा निगेटिव्ह या ठिकाणी पॉसिबल असणार नाही आहे. ॲज एक्स इज अ एज, एक्स हा एज असल्यामुळे दिस एक्स शुड नॉट बी इक्वल टू -3. एक्स शुड नॉट बी इक्वल टू -3 आणि म्हणून हेन्स प्रेझेंट एज ऑफ किशोर जो आपण एक्स कन्सिडर केलेला आहे, एज ऑफ किशोर जे आपण एक्सने सपोज केलेलं आहे आणि ते उत्तर मिळणार आहे आपल्याला एक्स इक्वल टू 10 years. Whereas age of the second one, which is Vivek, जे आपण x+5 ने सपोज केलेलं आहे, ते या 10 मध्ये 5 आपण ॲड करणार आहोत, दॅट इज 15 years. आणि म्हणून या ठिकाणी जी फॅक्टर आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड होता, जी किंमत आपल्याला विचारलेली होती, ती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. द एज ऑफ प्रेझेंट एज ऑफ किशोर ॲज वेल ॲज द विवेक. Example number 5. Suyash scored 10 marks more in the second test than in the first. पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये सुयशने 10 मार्क्स हे अधिकचे स्कोर केलेले आहे. हा पहिली सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. सो हिअर we can easily have the first situation that Suyash scored 10 marks more in the second test than the first. ठीक आहे, म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये जर मी एक्स सपोज केलं असेल, एक्स स्कोर करत असेल, एक्स मार्क्स त्याने मिळवले असेल, तर सेकंड टेस्टमध्ये ते होणार आहे x+10. नाव सेकंड सिच्युएशन काय सांगते, 5 times द मार्क्स विच इज स्कोर्ड इन अ सेकंड टेस्ट. दुसऱ्या टेस्टमध्ये आपण जे मार्क्स स्कोर केले त्याच्या 5 times हे इक्वल आहे, इज इक्वल विथ द स्क्वेअर ऑफ द मार्क्स विच इज स्कोर्ड इन द फर्स्ट टेस्ट. या दोन सिच्युएशनच्या आधारे आपल्याला त्याचे पहिल्या टेस्टमधला स्कोर आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. सो फॉर दॅट पर्पज आपण या ठिकाणी या उत्तराला प्रोसीड करूयात. जी पहिली टेस्ट आहे, पहिल्या टेस्टमध्ये जे मार्क्स स्कोर केलेले आहेत ते जर मी एक्स सपोज केले आन्सरमध्ये, सो हिअर वी आर हॅव्हिंग इन आन्सर वी विल सपोज दॅट वी आर गोइंग टू सपोज ओव्हर हिअर let Suyash scored x marks in first test. पहिल्या टेस्टमध्ये स्कोर केलेले मार्क्स मी या ठिकाणी एक्स सपोज करतोय. देन आपल्याला दुसरी एक कंडिशन या ठिकाणी अशी दिली आहे की पहिल्या टेस्टमध्ये जेवढे मार्क्स पडले त्याच्यापेक्षा 10 मार्क्स हे सेकंड टेस्टमध्ये ॲडिशनल आहे. देन हिज स्कोर in second test, his score in second test is nothing but x+10. ठीक आहे, आपल्याला ज्या दोन किमती या ठिकाणी सपोज करायच्या होत्या, पहिल्या टेस्टमधला स्कोर आणि दुसऱ्या टेस्टमधला स्कोर, हा आपण या ठिकाणी सपोज करून घेतला आहे. नाव विथ द हेल्प ऑफ दीज 2 नंबर्स आपल्याला पुढची कंडिशन या ठिकाणी बघायची आहे. ती काय सांगते की 5 times द स्कोर इन अ सेकंड टेस्ट, दुसऱ्या टेस्टमधला जेवढा स्कोर आहे त्याच्या 5 times बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन काय कंडिशन सांगते की 5 times द स्कोर इन अ सेकंड टेस्ट, that is 5 multiplied by x+10, it is equal with the square of the first score in the first test. पहिल्या टेस्ट मधला स्कोर x आहे आणि त्याचा स्क्वेअर.
सो दिस इज द सिच्युएशन वी हॅव गिवन ओव्हर हिअर. ही सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी दिली गेलेली आहे. याचा उपयोग करून आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवणार आहोत. मी 5ने मध्ये मल्टिप्लाय करतो आहे. सो 5x प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 10 विल गिव्ज अस 50 इक्वल टू x². या दोघांना मी दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करणार आहे. सो दिस ट्रान्समिशन विल गिव्ज अस x². हा 5 तिकडे गेला तर मायनस 5x. 50 तिकडे गेला तर होणार आहे मायनस 50. दिस इज इक्वल टू 0. आपल्यासमोर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं आहे आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स या ठिकाणी पाडायचे आहेत. अशा पद्धतीनं फॅक्टर्स आले पाहिजे की ज्यांचा प्रॉडक्ट हा लास्ट टर्म दॅट मीन्स -50 आला पाहिजे आणि त्याची ॲडिशन ही मिडल टर्म आली पाहिजे म्हणजेच -5 आला पाहिजे. सो या ठिकाणी जर विचार केला आपण तर परत एकदा 10 आणि 5 हे दोन आपल्यासाठी महत्त्वाचे रोल प्ले करू शकतात. दोघांचा गुणाकार 50 होऊ शकतो. डिफरन्स -5 येण्यासाठी मोठ्या संख्येला आपल्याला मायनस सिम्बॉल लावा लागेल आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ज्या दोन फॅक्टरची आवश्यकता होती ती आपण मिळवलेली आहे. सो मधल्या टर्मला मी या मिडल टर्मला स्प्लिटअप करतो आहे. x² मायनस 10x प्लस 5x मायनस 50 दिस इज इक्वल टू 0. दोन ग्रुप आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. पहिल्या ग्रुपमधून नॅचरली x कॉमन निघेल x मायनस 10 ओव्हर हिअर आणि दुसऱ्या ग्रुपमधून +5 आपल्याला कॉमन घेता येऊ शकतात. सो अगेन x मायनस 10 सेम ब्रॅकेट या ठिकाणी रिपीट होईल. जो कॉमन ब्रॅकेट आहे तो आपण एकदाच लिहूया. x मायनस 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे x प्लस 5. दिस इज इक्वल टू 0. नाव ह्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 आहे असा अर्थ असा होतो. दिस इम्प्लाइज दॅट x मायनस 10 दिस इज इक्वल टू 0 or x प्लस 5 दिस इज इक्वल टू 0. म्हणजेच x इक्वल टू 10 or x इक्वल टू -5 ॲज x आर द मार्क्स. आणि हे मार्क्स या केसमध्ये निगेटिव्ह नाही अशी आपल्याला कंडिशन दिलेली आहे. पॉझिटिव्ह मार्क्स हे या ठिकाणी असावेत म्हणून ॲज x आर मार्क्स दिस x शुड नॉट बी इक्वल टू -5 आणि म्हणून x इक्वल टू असणार आहे. हेन्स x इक्वल टू असणार आहे +10 आणि म्हणून हेन्स स्कोर in first test जो आपण x ने सपोज केलेला आहे तो आपण या ठिकाणी मिळवलेत 10 मार्क्स. सो हिअर वी हॅव व्हॉट वी रिक्वायर्ड. जे आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड होतं ते आपण या ठिकाणी मिळवलं आहे की स्कोर ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट पहिल्या टेस्टमध्ये असणारा स्कोर आपण या ठिकाणी मिळवलेला आहे विच इज नथिंग बट 10 मार्क्स. 10 मार्क्स हा स्कोर असणार आहे. थँक्यू.